वसईत धावत्या रिक्षात 60 वर्षीय वृद्ध महिलेला लक्ष्य करत तब्बल 8 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य चोरट्या टोळीचा पर्दाफाश करण्यात माणिकपूर पोलिसांना मोठे यश आले आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित महिला आरोपी मंजूदेवी सोनू सिंग उर्फ बावरी वय 32 हिला अटक करण्यात आली असून ती मूळची हरियाणा राज्यातील रहिवासी असल्याचं तपासात उघड झालं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 5 जून 2026 रोजी वसई रोड परिसरातील रहिवासी मेरी पॉल सिरवेल वय 60 या गोखिवरे नाक्यावरून रिक्षाने प्रवास करत होत्या। रिक्षामध्ये आधीच 2 अनोळखी पुरुष बसले होते। काही अंतर पार केल्यानंतर मधुबन गेटजवळ आरोपी मंजूदेवी ही आपल्या 4 ते 5 वर्षांच्या लहान मुलासह रिक्षात चढली। रिक्षातील गर्दी आणि गोंधळाचा फायदा घेत अत्यंत शिताफीने आरोपीने वृद्ध महिलेच्या बॅगेत हात घालून 4 सोन्याच्या बांगड्या आणि 40 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असं सुमारे 8 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला। चोरी झाल्याची माहिती मिळताच वृद्ध महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली। घटनेनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। अखेर शनिवारी सापळा रचून मुख्य आरोपी मंजूदेवी सोनू सिंग उर्फ बावरी हिला अटक करण्यात आली। प्राथमिक चौकशीत आरोपी महिला सराईत गुन्हेगार असल्याचे समजून आले। ती आंतरराज्य स्तरावर कार्यरत असलेल्या एका चोरट्या टोळीशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। विशेष म्हणजे लहान मुलाचा वापर करून प्रवाशांचा विश्वास संपादन करणे आणि गर्दीचा फायदा घेत चोरी करणे ही या टोळीची कार्यपद्धती असल्याची माहितीही पुढे येत आहे। दरम्यान या गुन्ह्यात आणखी काही साथीदारांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। चोरीला गेलेले दागिने हस्तगत करणे आणि संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करणे हे आता पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे। माणिकपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे रिक्षा आणि सार्वजनिक वाहतुकीत प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या या आंतरराज्य चोरट्या टोळ्यांची धाबे त्यांना असून प्रवाशांनीही प्रवासादरम्यान आपली मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे।